आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई आत येऊ का? हा ये संजय. चला जरा आजचं स्केड्यूल सांग. ताई मी शेड्यूल सांगतो, पण मागच्या आठवड्यात जी डील झाली होती. मोनिशा हा मोनिशा बोल. यश कुठेस तू? आम्ही ऑफिसला जायला निघतोय, बोल ना. यश, शनाया म्हणजे शनू बेबी. अगं कळलं, पुढे बोलशील का? आम्हाला घाई आहे. शनायाने सुसाईड अटेम्प्ट केलंय. What? हो, कधी? काल रात्री. ठीक आहे ना ती? नाही ना, शी इज नॉट ओके. तिला हॉस्पिटलाइज केलंय. हो गॉड. आय मीन शी इज आउट ऑफ डेंजर, पण डॉक्टरांनी तिला 24 तास अंडर ऑब्झर्वेशन सांगितलंय. पण मला आता वेगळीच भीती वाटतेय. तिने पुन्हा एकदा असं काय केलं तर? वेडी आहे का ती? असं वागतं का कोणी? तिची काय चूक आहे? 2 दिवसावर लग्न आलास तर तू मोडलायस. ती डिप्रेशन मध्ये गेली. काय करणार माझी शनू बेबी? आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू लग्न मोडलायस. एक्सक्यूज मी मोनिशा. आय मीन अगं कसं आहे ना, शनू बेबी माझी एकुलती एक मुलगी आहे ग, आणि तिलाच काय झालं तर आम्ही काय करायचं सांग ना. आणि मी काय म्हणते, आपल्या मैत्री खातर तू पुन्हा एकदा तुझ्या निर्णयावर विचार कर ना. हे बघ, आमचा निर्णय झालाय मोनिशा, प्लीज. अगं ती बेशुद्ध अवस्थेत सुद्धा तुझंच नाव घेतीये. काहीतरी नोट लिहून ठेवली असं म्हणत होती ती. कसली नोट? आता माणूस सुसाईड करत असताना सुसाईड नोटच लिहून ठेवणार ना ग? हा म्हणजे तिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, बट आम्ही अजून पोलिसांपर्यंत गेलेलो नाहीये. तुला माहितच आहे ना, पोलिसांना सगळं खरं खरं सांगावं लागतं. हे बघ मोनिशा, तुला आमचा स्वभाव माहितीये ना. आम्ही काय तुझ्या शनायाला वाऱ्यावर सोडणार आहोत का? नाही बघ. हे बघ, तिला बरं होऊ दे. आम्ही बोलू तिच्याशी, ठरवू काय करायचंय ते. आणि हे बघ, आम्ही हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येऊ. ओके? तू काळजी करू नकोस. तू तिची काळजी घे. ओके? बाय. हॅलो हॅलो यश, हॅलो. छप्पेश. अगं ताई, हे काय नवीन नाटक आहे? नाही, आम्हाला माहिती होतं मोनिशा काहीतरी करेल, पण शनायाला तसं पुढे करेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. स्मार्ट मूव्ह. ताई, श्रेयस आणि अक्षयला शनायाबद्दल सांगू? नो नो नो, नॉट एट ऑल. रत्न पारखींची मीटिंग आहे, ती जास्त इम्पॉर्टंट या क्षणी आम्हाला. आणि तसंही यू नो हाऊ श्रेयस इज इमोशनल आहे. शनायानी सुसाईड अटेम्प्ट केलं म्हटल्यावर हा इमोशनल व्हायचा आणि अक्षयला घेऊन तिला भेटायला जायचा. त्यांचा पॅचअप घडवून आणायचा प्रयत्न करेल. लग्न पोस्टपोन झालंय, ते होऊ नये याची काळजी घे. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. ओके? ताई, त्या मोनिशाने जर हे सगळं मीडियामध्ये लीक केलं तर? मोनिशा काय करू शकते आणि काय नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे. ती जर मीडियामध्ये गेली तर तिच्याच मुलीची जास्त बदनामी होईल. तिला हे नक्कीच कळतंय, तेव्हा ती असं करणार नाही. नाही ताई, एवढं तर मला पण कळतं. चला, म्हणजे तुला जर एवढं कळलंय तर जस्ट टेल मी, काय वाटतं, शनाया खरंच इतकी हर्ट झालीये लग्न मोडलं म्हणून? म्हणजे सुसाईड करण्या इतपत हर्ट झालीये? जाऊ दे संजय. मॅडम तुमची कॉफी. ठेवू. थँक्यू. ताई, मला काय वाटतंय, तुला जे वाटते तेच बरोबर आहे. तसंही तू कधी चुकत नाहीच. ही जी लोक आहेत ना, ही फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुझा वापर करतायत.
आणि तसंही ताई अक्षयसाठी ना मला शनाया ही मुलगी पसंतच नव्हती. या माणसांना ना ताई माणुसकी पण नाहीये. या क्षणी आम्ही शनायाचा विचार नाही करत आहोत. मोनिशा आणि तिचा नवरा ते दोघं मात्र या परिस्थितीचा नक्की फायदा उचलायचा प्रयत्न करणार आणि म्हणूनच तू त्यांच्यावर. कळालं ताई, मी बारीक नजर ठेवतो. हा हे बघ संजय, हे जे लग्न मोडलंय ना ते कुठल्याही कारणाने आम्हाला पुन्हा जोडायचं नाहीये. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. हो कळालं ताई. ओके ठीक आहे, ठेवते मी आता. असं कसं करू शकते ग ही? कोण? काय झालंय? नम्रताचा फोन होता. बरं, मग आता तिने काय केलंय? अगं तिने नाही श्राऊ, शनाया. नक्की तिने काहीतरी केलंय ना? नाही, तिचं लग्न मोडलंय म्हणून ती काहीतरी नक्की नवीन प्लॅन करत असेल. ती तशीच आहे. श्राऊ आधी पूर्ण ऐकून घे. सुसाईड करायचा प्रयत्न केलाय तिने. काय? हो, मला पण काळजी वाटली तिची, पण देवाची कृपा ती आउट ऑफ डेंजर आहे. बट इट्स स्ट्रेंज. तिने एकदम सुसाईड करण्यासारखं टोकाचं पाऊल का उचललं असेल ग? मलाही कळत नाहीये. म्हणजे ती एवढी रिॲक्ट होईल हे तरी नव्हतं वाटलं. श्राऊ, मला खूप गिल्ट येत आहे ग. ताई, हे बघ प्लीज, तुला गिल्ट येणं साहजिक आहे. आय कॅन अंडरस्टँड. कारण मुळातच तुझा स्वभाव वाईट नाहीये. तू खूप सेन्सिटिव्ह आहेस, इमोशनल आहेस. अगं पण ती नाहीये ना. म्हणजे हे बघ, शनाया आजपर्यंत जे काही वागली ते फक्त आणि फक्त तिच्या फायद्यासाठी, राईट? म्हणजे बघ ना, कोणती मुलगी आपला बॉयफ्रेंड असताना दुसऱ्या मुलाबरोबर सहज लग्न करायला तयार होईल? तू म्हणतेस ते तर खरं आहे, पण मला हे कळत नाहीये की तिला नक्की लग्न मोडल्याचा त्रास झालाय की प्लॅन फ्लॉप होण्याचा. आणि कशावरून हे सगळं नाटक नाहीये? त्यात तिचे पेरेंट्स ते खूप जास्तच स्मार्ट आहे. यू नेव्हर नो, हा त्यांचाही प्लॅन असू शकतो ग. शक्यता नाकारता येत नाही. यशोधरावर दबाव आणण्यासाठी त्या हे करत असतील हा माझा अंदाज आहे. आता यावर यशोधरा सरनाईक काय निर्णय घेते हे बघायला हवं. या दोघी मायलेकी काही शांत बसणाऱ्यातल्या नाहीये. लग्न घडवून आणण्यासाठी त्या आटापिटा करतीलच. त्यामुळे आपल्याला अजून सावध राहावं लागणार आहे. यू आर राईट ताई. पण तुझ्या एक लक्षात येते, म्हणजे बघ ना, ती यशोधरा इतकी स्वार्थी आहे की तिच्या बेस्ट फ्रेंडचा हात ती कधीही सहज सोडू शकते. तिच्या बेस्ट फ्रेंडला सगळ्यात जास्त ह्या सिच्युएशन मध्ये यशोधराची गरज आहे, पण ती नाहीये तिच्या बरोबर. पण तिची मुलं तिच्यासारखी संधी साधू नाहीयेत. यशोधराच्याच बोलण्यातून हे लक्षात येतं की नाही? खरं आहे ताई. म्हणजे त्या दोघांना जराही कल्पना नाहीये की त्यांची आई कशी आहे, तिचा स्वभाव काय आहे, तिचा खरा चेहरा काय आहे. आणि अक्षय, अगं त्याला अजूनही शनायाबद्दल सहानुभूती वाटतेय. अगं वाईट वाटतंय त्याला तिच्याबद्दल. श्रेयस तर कळेल, त्याचा अजून कस लागला नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल मी अजूनही काहीही डिसाईड केलेलं नाहीये. एनिवे, येणारा काळच सगळं सांगेल. आराम कर. ओम प्लीज बसू दे मला. आणि एवढंही काही झालं नाहीये. आय नो, पण कोणी अचानक आलं तर? मग हे तुला आधी का नाही सुचलं? का इतक्या लवकर डिस्चार्ज घेतलास? राहिले असते ना अजून 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये. हो, आणि काय करणार होतीस हॉस्पिटलमध्ये?
ते काय फुकट ठेवून घेतात? मॉम, हे बघ, विचार कर. यश आंटीला जर आता समजलं की मी घरी आली आहे तर तिला काय वाटेल? की मी ओके आहे. हॉस्पिटलचं ॲटमॉस्फिअर कसं थोडं डिप्रेसिव्ह असतं ना. आणि यश आंटी जर मला तिथे भेटायला आली असती तर तिला थोडं टेन्शन आलं असतं आणि तिने थोडं तरी आपल्याला सिरियसली घेतलं असतं. पण आता तू काय मला इडियट समजते का? तू जे बोलतेस त्याचा काय मी विचार केला नसेल असं वाटतं तुला? मला सांग, ही बातमी जर मीडियामध्ये गेली असती तर काय झालं असतं याचा विचार कर. नुसती तुझी बदनामी आणि चर्चा झाली असती आणि याच गोष्टीचं निमित्त साधून तिने लग्न मोडलं असतं. हे बघ मॉम, काही जरी झालं ना तरी हे लग्न मी मोडू देणार नाही. आणि मी तिलाही विसरून देणार नाहीये की तिचे बरेच सिक्रेट्स मला माहित आहेत. काही झालं ना तर हे लग्न व्हायलाच पाहिजे. मॉम, यू आर जीनियस. अगं हो, ओव्हर एक्साइटमेंट एवढी दाखवू नकोस. तू सुसाईड अटेम्प्ट केलंस हे लक्षात राहू दे. आणि तसंही मी तिला सांगितलेलं आहे की तू सुसाईड नोट लिहिलीस आणि त्यामध्ये तिचं नाव मेन्शन केलंस. म्हणजे याचं टेन्शन आता यश आंटीला येणार आणि याच गोष्टीचा मी उपयोग करून घेणार. आणि यश आंटीने हे ऐकलं नाही तर माझ्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. पण एक गोष्ट नक्की, मी जर बुडाले तर मी तिलाही घेऊन बुडेन. आफ्टर ऑल वी बोथ आर बेस्टी. काका, यशोधरा सरनाईक आता येईलच तिचं ड्रीम बिझनेस प्रपोजल घेऊन. सो काय विचार आहे तुमचा? काय ठरवलंय? विचार तर आधीच करून ठेवलाय, म्हणून तर अपॉइंटमेंट दिली आहे ना. येस, आय नो दॅट. म्हणूनच मीही म्हटलं की आपण प्रिपेअर्ड असलेलं बरं. एवढं मोठं एम्पायर उभी करणारी ही बाई जर आपलं एम्पायर मोठं करण्यासाठी आपल्या उपयोगाला येत असेल तर काय हरकत आहे? येस काका, पण आपण ओळखतो तिला. ती स्वतःचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी हवे ते डावपेच खेळू शकते, हव्या त्या अनैतिक गोष्टी करू शकते. राईट? म्हणून तर कॉन्ट्रॅक्ट केलंय. म्हणजे नाव तिचं पण बिझनेस आपला, प्रोजेक्ट तिचा पण टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या. राईट? ऍब्सोल्युटली राईट. पण काका, एवढी हुशार बिझनेस मध्ये मुरलेली बाई, डू यू थिंक ती आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स ऍक्सेप्ट करेल? अनुष्का, ती आपल्या बरोबर बिझनेस करण्यासाठी इतकी डेस्परेट आहे ना की आपण सांगू त्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती ती तयार होईल. राईट, तसं झालंच तर बरं आहे. व्हावं लागेल. आय नो तिच्या एक्सपर्टीजचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. हा, मी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू नाही म्हणत आहे, पण तिचं नुकसान कसं करता येईल याचा मात्र मी नक्की विचार करतोय. आणि म्हणूनच कॉन्ट्रॅक्ट करताना त्यात अशा काही अटी घातल्या आहेत की उद्या काहीही झालं तरी त्याची जबाबदारी आपल्यावर नसेल. थँक्यू सो मच काका. तुम्ही आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेताय, एवढे पैसे इन्व्हेस्ट करताय. खरंच कसं थँक्यू म्हणू मला कळतच नाही. कम ऑन. हे बघ, सुरुवातीला मी मोठ्या प्रमाणावरती काही इन्व्हेस्टमेंट करणार नाहीये. हे जे काही प्रोजेक्टचं चाललंय ना, हे तिच्याकरता एक मृगजळ आहे आणि आपण हे उत्तम पद्धतीने मॅनेज करू शकतो. बरोबर आहे काका? तुम्ही आहात म्हणून मी ही एवढी मोठी उडी मारायला तयार झाले. नाहीतर आजकालच्या या जगात कोण करतं एवढं कोणासाठी? कसं आहे ना बेटा, देव जेव्हा एक दार बंद करतो ना तेव्हा 100 दारं उघडतो. शेवटी तुटलेल्या मनालाच तुटलेल्या मनाची अवस्था कळते. काका, आय नो तुम्हाला आमची गरज होती, आम्हाला तुमची गरज होती. एवढं मोठं एम्पायर उभं केलं, कष्ट केले, आयुष्य वेचलं. कोणासाठी? मुलांसाठी ना. या सगळ्या एवढ्या मोठ्या एम्पायरची भुरळ माझ्याच मुलाला पडू नये. गेला सोडून परदेशात कायमचा. मुलगीही तशीच मनाविरुद्ध लग्न केलं, तीही गेली कायमची. मग कळलं एवढं सगळं एम्पायर उभं केलं कोणासाठी? काय उरलं आमच्या हातात? शून्य. काका, आम्ही आहोत तुमच्यासाठी. आपलीच पोरं आपल्याशी परक्यासारखी वागतात आणि कोण कुठली निरागस पोर जीव लावते ना तेव्हा कळतं नियती काय खेळ खेळत असते.
तुझ्या आणि श्रावणीच्या रूपाने आम्हाला 2 गुणी मुली मिळाल्या, त्यासाठी परमेश्वराचे खरंच आभार मानतो मी. मॅ कमेंट मॅडम? का? सर, यशोधरा मॅडम आणि त्यांचा मुलगा बाहेर वाट पाहतायत. त्यांना माझ्या रूम मध्ये बसायला सांगा, आम्ही आलोच. ओके सर. प्लीज हॅव अ सीट. मिस्टर रत्नपारखी प्लीज, तुम्ही इतकं फॉर्मल वागू नका आमच्याशी. आय मीन आम्हाला खरंच ऑकवर्ड वाटतं. टू टेल यू व्हेरी फ्रँकली, आम्हाला हे आमचंच ऑफिस वाटतं आता. वेल, आय एम सो सॉरी, पण मला त्याची ना सवय होऊन गेलेली आहे. इफ यू डोंट माइंड आपण बिझनेस मीटिंग सुरू करूया. ऑफकोर्स सॉरी, बट आपण बिझनेस डिस्कशन सुरू करण्याआधी आम्हाला थोडंसं पर्सनल डिस्कशन करायचं, इफ यू डोंट माइंड. वेल, गो अहेड, डोंट हेजिटेट प्लीज. ॲज यू नो, आमच्या अक्षयचं लग्न ठरलंय. बट ज्या फॅमिलीशी आमचं नातं जोडलं जाणार होतं, त्या फॅमिलीवर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. दे स्टील इन स्क्रुटिनी. अजून त्यांना क्लीन चिट मिळाली नाहीये, त्यामुळे आम्ही लग्नाची तारीख पोस्टपोन केली आहे. तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल. ओ, सो सॉरी टू हर्ट, सो सॅड. ओ, सॉरी फॉर दॅट. नाही, मला वाटतं लग्न पुढे ढकललं हेच बरं केलं. काय एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागल्या की मग प्रॉब्लेम नाही. नाही तर पण लोकही एन्जॉय करू शकत नाहीत ना. ते आहेच. अँड ऑल्सो आय फेल्ट की ज्या फॅमिलीशी आमचं नातं जोडलं जाणार आहे, ती फॅमिली क्लीन हवी. सटली. आय मीन ज्यांच्यावर काही आरोप आहेत किंवा लिगली काही मॅटर सुरू आहे, अशा फॅमिलीशी नातं जोडणं किंवा नाव जोडणं यावेळेला आम्हाला योग्य नाही वाटत. वेल, ऑफकोर्स नातं कुठलंही असो, त्यात ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची आहे. ॲब्सोल्युटली, ती तर पाहिजेच. तरी अडचणीच्या वेळी आपल्या जवळच्या माणसाच्या बरोबर उभं राहायचं का त्याला वाऱ्यावर सोडायचं? आय थिंक श्रेयस, प्रत्येक वेळेला इमोशनल होण्यात काही अर्थ नाही. नो, यू नीड टू बी प्रॅक्टिकल समटाइम्स, राईट? आहे ना सर, माझ्या दृष्टीने बिझनेस होत राहतो. इमोशन्स जास्त महत्वाचे आहेत, माणसं जास्त महत्वाची आहेत. नाहीतर एक वेळ अशी येते की आपण पैसे खूप कमवतो, पण ते खर्चायला जवळची माणसंच नसतात. वेल मिस्टर रत्नपारखी, आमचा मुलगा खूप इमोशनल आहे. म्हणजे ही इज अ फॅन्टॅस्टिक बिझनेसमॅन, पण तेवढाच इमोशनल आहे. आणि त्याची आई म्हणून त्याच्या या स्वभावाचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. बट येस, ॲज यू राईटफुली सेड, बिझनेस म्हटलं की थोडंसं प्रॅक्टिकल असावं लागतं. सर्टनली. काय ना, लग्न आणि बिझनेस दोन्ही सेमच ना. त्यामुळे बिझनेस पार्टनर नव्हे तर 2 कुटुंब एकत्र येतात, राईट? ॲब्सोल्युटली, बँग ऑन. आता आमच्या समोर एकच मुद्दा आहे की हा प्रोजेक्ट नक्की लीड कोण करणार. आमच्या समोर एकच व्यक्ती प्रामुख्याने येते. डॅड, तुमचं म्हणणं कळलंय मला आणि तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. हे आपल्या जॉईंट व्हेंचरचं पहिलं प्रोजेक्ट आहे. सो आय बिलीव्ह ते लीड करण्यासाठी द यशोधरा सरनाईकांपेक्षा दुसरं कोण बेस्ट असेल? कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. Yeah, to you too. I mean, this is unexpected. But of course, wonderful, wonderful. And so you let me know, how do we go about it? यात तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? Of course not. वेल, मग आपण आता पेपर साईन करून घेऊया. Of course, yeah. खरंच अनएक्सपेक्टेड. I mean,
ऑफकोर्स आय वुड लव्ह टू हँडल द प्रोजेक्ट. That's great. तुम्ही जो विश्वास दाखवताय इट्स थँक्यू डार्लिंग. आपण सही करून उद्या देऊया. उद्या हा म्हणजे तुमची हरकत नसेल तर आमच्या लिगल टीमला एकदा दाखवून मग आपण देऊया त्यांना. येस, नो प्रॉब्लेम. बट डॅड असं म्हणालेत की हे आपलं पहिलं प्रोजेक्ट आहे, सो हे उद्यापासूनच सुरू व्हायला हवं, यु नो, राईट डॅड? श्रेयस, कम ऑन. मम्मा आय विल साइन, डोंट वरी. अरे कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्यावर विश्वास. राईट मिस्टर रत्नपारखी? डोंट वरी. Here it is. वेल कसं आहे ना श्रेयस की मगाशीच आपलं बोलणं झालं. बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी आणि विश्वास खूप महत्वाचा आहे. ऑफकोर्स. नाही नाही, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही इलिगल किंवा अनऑथोराइज्ड असं काही काम करतच नाही. दॅट्स ग्रेट. सो इट्स अ डन डील. ऑफकोर्स डन. मिस्टर रत्नपारखी, ह्या प्रोजेक्ट रिलेटेड ना एक प्लॉट ऑलरेडी आमच्या डोक्यात होता. सो आम्हाला असं वाटत होतं की जर अनुष्का आणि श्रेयसनी त्या साईटला जर व्हिजिट केलं तर देन वी कॅन गो अहेड. व्हॉट डू यू थिंक?